गुड आफ्टरनून एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय? गुड आफ्टरनून. चला सगळ्यांनी अटेंडन्स लावून घ्या पटकन. आज मॅथ्सचा लेक्चर आहे, मॅथ्सचा क्लास आहे. सगळ्यांनी मॅथ्सचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करायची आहे. ओके, तर फर्स्ट स्टँडर्डचा मॅथ्सचा नेक्स्ट लेसन घेणार आहे आणि नंतर सेकंड स्टँडर्डचा मॅथ्सचा न्यू लेसन स्टडी करायचा. ओके, चला मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? स्क्रीन सगळ्यांना दिसते का? ओके, चला स्टार्ट करूया. तर लास्ट टाइम आपण इंट्रोडक्शन अँड रायटिंग 31 to 40 बघितले होते. ओके, 31 to 40 नंबर्स बघितले होते आपण. तुम्हाला मी होमवर्क मध्ये लिहायला सुद्धा सांगितले होते. ओके, आणि इथे काही नंबर्स दिले होते. राईट टू सक्सेसिव्ह नंबर्स म्हणजे आफ्टर नंबर्स लिहायला सांगितले होते, मिडल नंबर लिहायला सांगितला होता, बिटवीन नंबर आणि नंतर बिफोर नंबर लिहायला सांगितला होता. तर हे सगळं तुम्ही होमवर्क केलं का? हे डॉट जे जॉईन करायला सांगितले होते फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, होमवर्क केला तुम्ही? बाकीच्यांना सगळ्यांना आवाज येतोय का माझा? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, सार्थक तुझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन हो. ओके, चला मग आपण स्टार्ट करूया. आज आपण बघणार आहोत नेक्स्ट नंबर. आता 40 नंतर कुठला नंबर येतो सगळ्यांना माहितीये. 40 नंतर कुठला नंबर येतो? 41 to 41 येतो. ओके, तर आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ 41 to 50 नंबर्स. ओके, काय बघणार आहोत आपण आज? इंट्रोडक्शन ऑफ अँड रायटिंग ऑफ 41 to 50 नंबर्स. ओके, चला आता मला सांगा 41 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स येतात? कोण सांगणार मला? चला बोर्डवर मी लिहिते. 41 मध्ये आपल्याला 41 लिहायचंय, 41 पासून लिहायचे नंबर. तर मला सांगा 41 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स? कोण सांगणार मला? ओके, तुळजा सांग बा, 41 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स? 10 units. 4 1 4 10 1 unit. येस, 4 टेन्स 1 युनिट. बघा 41 मध्ये काय ना 4 टेन्स आणि 1 युनिट. ओके, 42 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स? कोण सांगणार मला? जिज्ञासा सांग, 42 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स? जिज्ञासा 4 units, 4 10 1 units. 42 41 42 42 चा 40 10 2 units. 4 टेन्स 2 युनिट्स. ओके, नेक्स्ट. आता 42 नंतर काय येतं? 43. तर 43 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स? कोण सांगणार मला? वल्लभ सांग, 43 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट? 4 10 3 units. व्हेरी गुड, 4 टेन्स 3 युनिट. नेक्स्ट. आता 47. चला 47 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स? कोण सांगणार मला? आयशा सांग, 47 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स? 4 10 7 units. 4 टेन्स 7 युनिट्स. व्हेरी गुड. नेक्स्ट. आता 50 मी नंबर सांगितला. ओके, 50 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स? कोण सांगणार मला? विराज
सांग मला 50 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स? विराज आहे का क्लासमध्ये? नाहीये. ओके, कोण सांगणार मला? ओके, तुझा सांग 50 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स? 5 10 0 unit. येस, 5 10 0 युनिट. व्हेरी गुड. बघा, तर 50 मध्ये बघा 5 10 0 युनिट. तर तुम्हाला तेच दिलंय टेबल मध्ये. बघा इथे 41 म्हणजे काय? 4 टेन्स ना. टेन्स म्हणजे काय? 10 चा बंच. ओके, 10 चा बंच दिलाय. बघा इथे मॅस्टिकचा 10 चा बंच दिलाय. किती दिलाय? 4 दिलाय, म्हणून 4 टेन्स झाले. आणि एकच मॅस्टिक अशी सुट्टी दिलेली आहे. ओके, तर सिंगल मॅस्टिक एकच दिलेली आहे, म्हणून 41. आता 42 मध्ये बघा काय केलं त्यांनी? 4 10 चे बंडल. ओके, आणि 2 मॅस्टिक, सिंगल मॅस्टिक 2. ओके, 42. नेक्स्ट 43 मध्ये बघा 4 परत 4 10 चे बंडल आहेत आणि 3 सिंगल सिंगल काय आहेत? मॅस्टिक्स आहे. 43. कळालं? असं त्यांनी बघा 50 पर्यंत काय येणार? आता 50 ला काय केलंय? 5 झाले बंच. 10 चे बंडल किती झाले? 5 टेन्स ना, आणि 0 युनिट. युनिट मध्ये काहीच नाही, म्हणून जे सिंगल जे मॅस्टिक्स आहे ते 0. कळालं सगळ्यांना एवढं? 41 to 50 कळालं का? टेन्स आणि युनिट मध्ये कसं लिहायचं? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, चला सगळ्यांनी सांगा मला 41 to 50 टेन्स आणि युनिट मध्ये कसं लिहायचं? कळालं का सगळ्यांना? तुम्हाला घरी होमवर्क मध्ये लिहायचंय. ओके, चला त्याच्यानंतर बघा सांगायला काय दिलंय तुम्हाला? वर्ड्स मध्ये दिले. बघा त्यांनी लिहिलंय असं 4 टेन्स 1 युनिट. हे सुद्धा तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ओके, 4 टेन्स 2 युनिट्स, 4 टेन्स 3 युनिट्स. ओके, नेक्स्ट साईडला काय दिलं? त्याच्यानंतर स्पेलिंग दिलंय. सगळ्यांना येतात ना 41 ची स्पेलिंग? 40 ची स्पेलिंग काय? FORTY ONE 41. ओके, 42 ची काय स्पेलिंग आहे? FORTY 40 TWO 2. ओके, असा 50 पर्यंत स्पेलिंग दिलंय. 50 ची स्पेलिंग काय बघा? FIFTY 50. ओके, सगळ्यांना स्पेलिंग येतात ना 41 to 50? फर्स्ट स्टँडर्ड? यस, नंतर मी तुम्हाला विचारणार आहे. ओके, नंतर आपण बोलून घेऊया सगळ्यांकडनं. ओके, एवढं कळालं? हा बॉक्स कळाला सगळ्यांना? 41 to 50 नंबर्स दिलाय. आता नंतर बघा त्याच्यानंतर काय दिलंय? तोरण ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. तर लास्ट टाइम पण आपण तोरण कम्प्लीट केला होता लास्ट टाइम, तर आता सुद्धा तोरण हा कम्प्लीट करायचा. ओके, तर बघा या तोरण मध्ये ब्लँक स्पेसेस आहे, त्याच्यामध्ये नंबर आपल्याला काय करायचे? लिहायचे, करेक्ट नंबर लिहायचे. चला कोण सांगणार मला? कुठला नंबर येणार आहे? 42 दिला इथे आपल्याला डायरेक्ट. त्याच्या आधी कुठला नंबर येणार आहे? कोण सांगणार मला? वल्लभ सांग. 41. येस, व्हेरी गुड. 41 नंतर 42. आता 42 नंतर कुठला नंबर येणार आहे? कोण सांगणार मला? आयशा सांग. कुठले कुठले नंबर 43. त्याच्यानंतर? पुढे बोल. 42 च्या 3 च्या नंतर बोल. 44 45 46 47 येस येस, 48 49 50 49 50. 50. व्हेरी गुड. तर बघा असं तुम्हाला हा तोरण दिलेला आहे, तो कम्प्लीट करायचा. इथे तुम्ही काय लिहिणार? फर्स्ट 42 च्या आधी 41, नंतर मग सगळे नंबर्स लिहायचे. 43 44 45 46 47 दिलंय बघा इथे तुम्हाला. आता 47 नंतर काय येणार? मग 48 49 आणि 50 50. ओके, सगळ्यांना येईल तोरण कम्प्लीट करता? कळालं सगळ्यांना 41 to 50 नंबर्स? ओके, आता त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय दिलं? आता 41 to 50 झाले. आता 50 नंतर कुठले नंबर्स येतात? 51. ओके, आता नेक्स्ट दिलाय तुम्हाला 51 to 60 नंबर्स. ओके, चला आता 51 म्हणजे किती टेन्स आणि किती युनिट्स? कोण सांगणार? चला 51 म्हणजे किती टेन्स आणि किती युनिट्स? जिज्ञासा सांग. 51 म्हणजे किती टेन्स आणि किती युनिट्स?
5 units. 51. 5 units. 10. 5, 10. पहिले टेन्स येतात बाळा. 5 1 unit. येस. तर बघा 51 मध्ये काय असतं 5 10चा बंडल असतो. बघा इथे दिलाय मॅस्टिकचा 10 बंडल 10चा बंडल दिलाय. किती दिलाय बघा काउंट करा सगळ्यांनी. 1 2 3 4 5 किती दिलाय 5 दिलाय. 51 मध्ये टेन्स काय झाले 5 झाले म्हणून यांनी 10चा बंडल किती दिलेत 5 दिलेत. ओके. आता 1 युनिट किती झाले 1. तर एकच सिंगल मॅस्टिक्स आहे दिसतंय सगळ्यांना. तर इथे एकच सिंगल मॅस्टिक आहे बघा 5 10s 1 युनिट. ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर बघा 52 मध्ये परत 5 10s झाले आणि फक्त आता इथं जी युनिट मध्ये एक सिंगल मॅस्टिक होती ती 2 झाली. टेन्स मध्ये युनिट मध्ये किती झाले 2. ओके 52. तसंच काय करायचंय 53 54. तर हे सगळे तुम्हाला इथे टेन्स आणि युनिट मध्ये लिहून दिले. आता लास्टला काय ना 59 नंतर 60. आता 60 मध्ये मला कोण सांगणार किती टेन्स आणि किती युनिट्स. त्याला कोण सांगणार मला 60 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स. तुलजा सांग 60 मध्ये किती टेन्स आणि किती युनिट्स. Yes, ma'am. 6 10 0 unit. यस व्हेरी गुड. तर 60 मध्ये बघा 6 टेन्स आणि 0 युनिट्स. तर बघा इथे टेनचा जो बंडल आहे ते किती दिसतंय तुम्हाला 1 2 3 5 4 5 6 किती दिसतात 6. तर 6 टेनचे बंडल झाले. ओके 60 मध्ये आणि युनिट मध्ये किती आहे 0 आहेत मग काहीच नाही. ओके कळालं सगळ्यांना. बघा इथे 60 दिलंय. ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर काय दिलंय तुम्हाला वर्ड्स मध्ये दिलंय. तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे 5 टेन्स 1 युनिट 5 टेन्स 2 युनिट्स 5 टेन्स 3 युनिट्स म्हणजे 53. आणि साईडला काय दिलंय तुम्हाला स्पेलिंग सुद्धा दिलंय 51 ची स्पेलिंग FIFTY 51 FIFTY TWO 52. ओके. तर हे स्पेलिंग सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे अप टू 60. 60 ची स्पेलिंग बघा SIXTY 60. कळालं सगळ्यांना 51 to 60 नंबर. 51 to 60 नंबर्स कळाले का तुम्हाला सगळ्यांना. स्पेलिंग लक्षात पाहिजे. ओके. एक्झाम मध्ये मी स्पेलिंग विचारणार आहे तर सगळ्यांनी लर्न करायचं. स्पेलिंग लिहिता यायला पाहिजे एक्झाम मध्ये. ओके. नेक्स्ट इथे सुद्धा एक तोरण दिलंय 51 to 60 चा. तो तोरण चला आपण कंप्लीट करूया. चला कोण सांगणार मला स्टार्ट कुठून केलंय नंबर. जिज्ञासा सांग कुठल्या नंबरने स्टार्ट केलाय तोरण. 51. येस. त्याच्यानंतर काय येतं कम्प्लीट कर 52. 55 पर्यंत कम्प्लीट कर. 52 53 54 55 50. बस 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 व्हेरी गुड. आता 55 च्या नंतर कोण सांगणार मला. वल्लभ सांग 55 नंतर काय काय येणार. 56 57 58 59 60. व्हेरी गुड. मग असं सगळ्यांनी हा तोरण सुद्धा कम्प्लीट करायचा आहे. ओके 51 to 60 चा. ओके. तर एकदम इझी लेसन्स आहेत दोन्ही सुद्धा. काय बघितलं आज आपण 41 to 50 नंबर्स बघितले. ते तुम्हाला ऑलरेडी येत आहेत. फक्त त्यांनी थोडं टेन्स आणि युनिट मध्ये कसं लिहायचं ते सुद्धा सांगितले. ओके. आणि नंतर काय बघितलं आपण 51 to 60 नंबर्स. ओके. तुम्हाला घरी होमवर्क मध्ये काय करायचंय 41 to 50 आणि 51 to 60 एवढे हे दोन्ही नंबर्स काय करायचे टेन्स आणि युनिट मध्ये लिहायचे आहेत. प्लस त्यांचे स्पेलिंग सुद्धा लिहायचे आहेत. ओके. जसा आता हा टेबल दिलाय ना तो टेबल तसा तसा कम्प्लीट लिहायचा. ओके. कळालं सगळ्यांना होमवर्क. हे दोन्ही टेबल सगळ्यांनी लिहायचंय घरी नोटबुक मध्ये. ओके. मस्तपैकी ड्रॉ करायचंय. टेन्स आणि युनिट्स लिहायचे त्याच्यामध्ये. एका साईडला स्पेलिंग लिहायचंय एका साईडला नंबर्स लिहायचे आणि एका साईडला ते ड्रॉ करायचे बंडल. 10चे बंडल्स किती युनिट किती. ओके. कळालं सगळ्यांना. ओके चला
आता आपण जाऊया सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये? ओके, चला आता तुमचं नेक्स्ट लेसन काय आपण बघूया. लास्ट टाइम आपण बघितलं होतं सबट्रॅक्शन स्टोरी. त्याच्यामध्ये जे सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम्स होते हे तुम्ही घरी सॉल्व्ह केले का? सांगा मला एकदा चॅट बॉक्स मध्ये. घरी सॉल्व्ह केले का सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम्स? गुगल क्लासरूम मध्ये होमवर्क अपलोड करायचा आहे, त्याशिवाय मला समजणार नाही तुम्ही घरी होमवर्क करताय की नाही. ओके, तर आपण लास्ट टाइम सबट्रॅक्शनची स्टोरी बघितली होती. ओके, आज आता न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत आपण. तुमचं न्यू लेसनचं नाव आहे 12 मंथ्स इन अ इयर. ओके, तर सगळ्यांना माहिती आहे मंथ्स आपल्या इयर सगळ्यांना माहिती आहे. इयर, एका इयर मध्ये किती मंथ्स असतात? कोण सांगणार मला? एका इयर मध्ये किती मंथ्स असतात? कोण सांगणार मला? ओके, कुशाल सांग किती असतात? एका इयर मध्ये किती मंथ्स असतात? 12. 12. ओके, व्हेरी गुड. आता ते मंथ्स कुठले असतात ते कोण सांगणार मला? सार्थक सांग, कुठले मंथ्स असतात ते 12? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. व्हेरी गुड. तर बघा, जसे आपले 7 डेज ऑफ वीक आहेत ना, सगळ्यांना माहित आहेत ना 7 डेज ऑफ वीक, संडे, मंडे, ट्यूजडे, तसे आपले किती मंथ्स आहेत? एका इयर मध्ये किती मंथ्स असतात? 1 इयर मध्ये 12 मंथ्स असतात. जे आता आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हे काय मंथ्स आहेत. ओके, ते किती मंथ्स आहेत? 12 मंथ्स आहेत. ओके, तर त्याच मंथचा आपल्याला इथे काय करायचं? स्टडी करायचंय. ओके, तर बघा मंथ्स फर्स्ट काय बघायचं आपल्याला? 12 मंथ्स ऑफ इंग्लिश कॅलेंडर. आता हे जे तुम्ही मला बोलून दाखवले जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, हे काय आहेत? इंग्लिश कॅलेंडरचे मंथ आहेत. ओके, आपले मराठी जे कॅलेंडर आहे त्याचे मंथ वेगळे असतात. सगळ्यांना माहित आहेत का ते मंथ? मराठी कॅलेंडरचे, इंडियन कॅलेंडरचे मंथ माहित आहेत तुम्हाला? मराठी महिने माहित आहेत का तुम्हाला? माहिती आहेत का तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा कोणाला माहिती आहे. चैत्र, वैशाख ऐकलंय तुम्ही? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, माघ, फाल्गुन. यस, हे सगळे मराठी महिने आहेत. आणि जे आता आपण रोज फॉलो करतोय कॅलेंडर मध्ये, हा लर्न नाहीयेत. ओके, नो प्रॉब्लेम. पण आता जे आपण फॉलो करतोय कॅलेंडर मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, हे सगळे इंग्लिश मंथ आहेत. ओके, आणि आपले जे मराठी मंथ आहे इंडियन कॅलेंडरचे, भारतीय कॅलेंडरचे जे मंथ आहेत ते आहेत चैत्र, वैशाख. ओके, चला पहिला आपण इंग्लिश कॅलेंडर आपण पहिले स्टडी करूया, नंतर मग आपण जाऊया मराठी इंडियन कॅलेंडर पण तुम्हाला दिलेलं आहे. ओके, चला बघा इथे तुम्हाला एक मस्त मोठा सर्कल दिसतोय. त्याच्यामध्ये बघा काय लिहिलंय? इंग्लिश मंथ्स लिहिलेलं आहे, नंतर नंबर दिलेला आहे 12 मंथ. त्यानंतर फर्स्ट मंथ कुठला आहे तो सुद्धा दिलाय. बघा फर्स्ट मंथ कुठला आहे? जानेवारी. नेक्स्ट सेकंड मंथ कुठला? फेब्रुवारी. थर्ड मंथ मार्च. फोर्थ एप्रिल. फिफ्थ मे. 6 जून. 7 जुलै. 8 ऑगस्ट. 9 सप्टेंबर. 10 ऑक्टोबर. 11 नोव्हेंबर आणि 12 डिसेंबर. ओके, तसंच तुम्हाला इथे सीझन सुद्धा दिलेत बघा. तर फेब्रुवारी पासून तर मे पर्यंत बघा इथे सगळ्यांना माहित आहेत ना आपले सीझन किती मंथ्स असतात? एक सीझन 4 मंथ असतात. ओके, तर बघा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, हे 4 सीझन, हे 4 मंथ कुठला सीझन असतो? समर असतो, उन्हाळा असतो. ओके, नंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, हे 4th मंथ काय असतात? रेनी सीझन असतात, पाऊस पडत असतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या सीझन मध्ये काय असतं? विंटर असतं, थंडी असते, हिवाळा. ओके, तर आपला जो सीझन असतो हा 4 मंथचा असतो.
ओके, कळतंय सगळ्यांना? एवढं कळालं सगळ्यांना? सेकंड स्टँडर्ड सगळ्यांनाच कळालं का? फर्स्ट स्टँडर्ड सुद्धा तुम्हाला सुद्धा इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांना माहित असायला पाहिजे. आपले किती मंथ्स असतात? 12 मंथ असतात. ओके, आपले सीझन किती आहेत? किती सीझन आहेत? 3 सीझन आहेत ना मेन. रेनी सीझन, समर सीझन आणि विंटर सीझन. आणि जो प्रत्येक सीझन असतो तो किती मंथचा असतो? 4 मंथचा असतो. 4 महिने असतो एक ऋतू. एक सीझन 4 मंथचा असतो. आता समर आपला कधी चालू होतो? फेब्रुवारी पासून चालू होतो तर मे ला संपतो. नंतर आपला रेनी सीझन कधी चालू होतो? जूनला चालू होतो तर सप्टेंबरला संपतो. तसंच आपला जो विंटर सीझन आहे तो ऑक्टोबरला चालू होतो, जानेवारीला संपतो. ओके, तर हे सगळ्यांना लक्षात पाहिजे. ते त्या सर्कल मध्ये दिलंय बघा, एकदम सिस्टमॅटिक. आणि तुम्हाला सर्कल मध्ये अजून काय दिसतंय? डेज सुद्धा दिसतायत बघा. जानेवारी मध्ये किती डेज आहेत बघा? 31 डेज. ओके, फेब्रुवारी मध्ये बघा 28 किंवा 29च डेज असतात. ओके, मार्च मध्ये बघा 31 डेज आहेत. एप्रिल मध्ये परत किती डेज आहेत? 30 डेज आहेत. मे मध्ये 31 आहे. जून मध्ये 30. असे अल्टरनेट डेज असतात. कळालं सगळ्यांना? डेज कळाले सगळ्यांना? प्रत्येक मंथ मध्ये वेगळे वेगळे डेज असतात ना, तुम्ही बघता ना आता रोज डेट टाकता तेव्हा. कधी एक मंथ 30 डेजचा असतो. एका मंथ मध्ये, एका महिन्यामध्ये 30च दिवस असतात. कधी एका मंथ मध्ये 31 दिवस असतात, 31 डेज असतात. ओके, तर असे डेज सुद्धा वेगळे वेगळे असतात. ओके, फक्त फेब्रुवारी मध्ये किती डेज असतात? 28 किंवा 29. ओके, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट बघा, आपल्याला इथे काय दिलंय? द इयर बिगेन्स विथ द मंथ ऑफ जानेवारी अँड एंड्स विथ द डिसेंबर. बघा, आपला जो मंथ आहे तो कधी स्टार्ट होतो? जानेवारीला स्टार्ट होतो आणि एंड कधी होतो? डिसेंबरला एंड होतो. ओके, कळालं? सगळ्यांना माहिती आहे हे. जानेवारी मध्ये स्टार्ट होतो आणि डिसेंबरला, आपण 31 डिसेंबरला जे न्यू इयर बनवतो ना, कारण 1 जानेवारी येत असतो म्हणून आपण डिसेंबरला आपला जो इयर आहे तो काय होतो? मंथ. आपला एक पूर्ण वर्ष संपतं ना डिसेंबरला. एक इयर मध्ये 12 मंथ असतात आणि जो डिसेंबरचा शेवटचा डे असतो 31 डिसेंबर, तेव्हा आपण काय करतो? सेलिब्रेशन करतो ना. का? कारण नंतर दुसरा इयर चालू होणार असतो. ओके, कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय ना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, बघा, त्याच्यानंतर आता तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेत ते तुम्हाला सांगायचे. ओके, चला, फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय? नेम द मंथ दॅट हॅव 30 डेज. ज्या मंथ मध्ये 30 डेज असतात ती मंथ सांगा. चला, मला कुठल्या कुठल्या मंथ मध्ये 30 डेज आहेत? कोण सांगणार? सार्थक सांग. कुठल्या मंथ मध्ये 30 डेज आहेत? एप्रिल, जून, सप्टेंबर, यस, नोव्हेंबर. यस, बस, व्हेरी गुड. तर बघा, कुठल्या कुठल्या मंथ मध्ये 30 डेज आहेत? एप्रिल, बघा इथे सर्कल मध्ये सगळ्यांना दिसतंय. एप्रिल मध्ये 30 डेज आहे, जून मध्ये 30 डेज आहे, सप्टेंबर मध्ये 30 डेज आहे आणि नोव्हेंबर मध्ये 30 डेज आहे. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. नंतर, हाऊ मेनी मंथ्स ऑफ 31 डेज आर देअर इन अ होल इयर. आता 31 डेज असणारे मंथ किती आहेत पूर्ण इयर मध्ये? 31 डेज कुठल्या कुठल्या मंथ मध्ये आहेत? चला, कुठल्या मंथ मध्ये 31 डेज आहेत? कुशाल सांग. जानेवारी, हम्म, मार्च, हम्म, मे, हम्म, जुलै, हम्म, ऑगस्ट, हम्म, ऑक्टोबर, हम्म. डिसेंबर. हा, आता हे तुम्ही सांगितलं तर मला काउंट करून सांग, किती मंथ झाले हे टोटल? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7. व्हेरी गुड. बघा, तर इथे नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला तुम्हाला? हाऊ मेनी मंथ्स ऑफ 31 डेज आर देअर इन अ होल इयर. एका सालमध्ये, पूर्ण एका वर्षामध्ये 31 डेज असणारे मंथ किती आहेत? किती आहेत 31 डेज असणारे मंथ एका वर्षामध्ये? आता आपल्याला कुशालनी काउंट करून दाखवले. किती आहे? 7. ओके, किती आहे? 7. तर 7 मंथ.
ओके. तर 7 मंथ्स असतात आपल्या पूर्ण होल इयर मध्ये, त्याच्यामध्ये 31 डेज असतात. ओके, कळालं सगळ्यांना. नेक्स्ट, हाऊ मेनी डेज डज फेब्रुवारी हॅव. चला, फेब्रुवारी मध्ये किती डेज असतात कोण सांगणार मला? आयशा सांग, फेब्रुवारी मध्ये किती डेज असतात? 28. 28 और 30. 29. येस, 28 किंवा 29. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा, फेब्रुवारी मध्ये किती डेज असतात? 28 किंवा 29. ओके. नेक्स्ट, विच मंथ कम्स बिफोर जून. आता जूनच्या आधी कुठला मंथ येतो? त्याला कोण सांगणार मला? जिज्ञासा सांग, जूनच्या आधी कुठला मंथ येतो? May. मे. व्हेरी गुड. नेक्स्ट, विच इज द मंथ बिफोर जानेवारी. जानेवारीच्या आधी कुठला मंथ येतो कोण सांगणार मला? वल्लभ सांग. December. यस, डिसेंबर. व्हेरी गुड. बघा, तर सगळ्यांना कळालं. हे आपला होता इंग्लिश कॅलेंडर, मंथ ऑफ इंग्लिश कॅलेंडर. इंग्लिश मंथ होते आपले. इथे बघा तुम्हाला सांगितलंय 30 डेज हॅज अ सप्टेंबर, एप्रिल, जून, नोव्हेंबर. जिथे जिथे 30 डेज असतात त्यांनी नावं दिलेत बघा, सप्टेंबर, एप्रिल, जून, नोव्हेंबर. आणि बाकीचे राहिलेले 31 डेज, आणि फक्त फेब्रुवारी सोडून. ओके, कळालं सगळ्यांना? इंग्लिश कॅलेंडर कळाला, मंथ ऑफ इंग्लिश कॅलेंडर कळाला का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तुम्हाला त्या क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे आहेत घरी होमवर्क मध्ये, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. चला, त्याच्यानंतर काय दिलं आपल्याला बघूया आपण. मंथ ऑफ इंडियन कॅलेंडर. आता मगाशी मी तुम्हाला इंडियन मंथ सांगत होते ना, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्र, आश्विन, कार्तिक, आणि इथे दिलंय अग्रयान दिलंय, नंतर पौष, माघ आणि फाल्गुन. ओके, तर हे सगळे काय आहेत आपले? मराठी महिने आहेत. ओके, इंडियन मंथ्स ऑफ इंडियन कॅलेंडर. ओके, बघा, फर्स्ट जो इंडियन मंथ असतो तो कुठला असतो? चैत्र. दिसते ना सगळ्यांना सर्कल मध्ये? बघा, फर्स्ट वाला कुठला असतो? चैत्र. सेकंड वैशाख, थर्ड ज्येष्ठ, फोर्थ आषाढ, फिफ्थ श्रावण, सिक्स भाद्र, 7 आश्विन, 8 कार्तिक, 9 अग्रहायण, 10 पौष, 11 माघ आणि 12 फाल्गुन. बघा, जिथे डिसेंबर असतो तिथे फाल्गुन लिहिलंय. चैत्र जिथे जानेवारी असतो तिथे चैत्र आहे. ओके, तर हे सगळे आपले झाले इंडियन कॅलेंडर. ओके, आता आपले जे रेनी सीझन होते, मेन सीझन होते, आपण बघितले ना, समर सीझन, रेनी सीझन आणि विंटर सीझन. तर तसेच आपले अजून काही सीझन असतात. ओके, तर ते मध्ये मध्ये येतात. आता जर उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मध्ये एक सीझन असतो, त्याला बोलतात वसंत. तेव्हा काय होतं माहितीये का, सगळ्या झाडांना असं मोहर येतो, फुलं वगैरे येतात. ते तुमच्या आंब्याला मोहर वगैरे येतो ना, त्या वसंत ऋतूमध्ये येतो. ओके, त्याच्यानंतर बघा, ग्रीष्म. कुठला आहे? ग्रीष्म. ग्रीष्म ऋतू म्हणजे काय? थोडा पाऊस पडत, पावसाच्या आधीचा थोडासा, ऊन जास्त म्हणजे मेच्या एंडिंग असतो ना, तेव्हा ग्रीष्म ऋतू असतो. नंतर आहे वर्षा. वर्षा ऋतूमध्ये सगळ्यांना माहिती आहे पाऊस पडतो. नंतर आहे शरद. शरद मध्ये काय होतं? थंडी पडायला सुरुवात होते. ओके, हेमंत. हेमंत मध्ये बघा काय होतं? थंडीचाच दिवस आहे, हे सगळे थंडीचे. शरद, हेमंत आणि शिशिर. शिशिर मध्ये काय होतं माहितीये? सगळे झाडाची पानं गळून जातात. ओके, कारण ते वसंत मध्ये परत येत असतात ना, नवीन झाडांना पानं, फुलं. तर शिशिर मध्ये आणि शरद मध्ये सगळी झाडाची पानं काय होतात? गळून जातात. ओके, तर सगळ्यांना हे मंथ्स ऑफ इंडियन कॅलेंडर हे सगळ्यांना लक्षात ठेवायचे आहेत. ओके, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्र, आश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ आणि फाल्गुन. सगळ्यांनी हे काय करायचे? लर्न करायचे. ओके, तर बघा इथे काय दिलंय? द इयर्स बिगिन्स विथ द मंथ ऑफ चैत्र अँड एंड्स विथ द फाल्गुन. जो आपला मराठी महिना आहे तो कधी स्टार्ट होतो? सगळे बोलतात ना, गुढीपाडव्याला स्टार्ट होतो मराठी महिना, मराठी साल, मराठी वर्ष आपलं जे गुढीपाडव्याला स्टार्ट होतं. गुढीपाडव्याला काय असतं तेव्हा? चैत्र असतं. ओके, कुठला मंथ असतो तेव्हा? तो चैत्र असतो. तर चैत्रला आपलं
काय होतं, मराठी जो मंथ आहे इंडियन कॅलेंडर तो स्टार्ट होतो, आणि फाल्गुनला काय होतं, एंड होतो. जसं डिसेंबरला आपला इंग्लिश कॅलेंडर एंड होतो, तसा फाल्गुनला कुठला मराठी कॅलेंडर एंड होतो. ओके, कळालं सगळ्यांना एवढं? सगळ्यांना एवढं कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्या खाली आता तुम्हाला काही क्वेश्चन्स दिले ते आपण बघूया. ऑब्झर्व द पिक्चर अबाव अँड फिल द एम्प्टी बॉक्सेस. आता बघा इथे सीझन्स विचारलेत जे मी तुम्हाला सांगितले, वसंत, ग्रीष्म, ते इथे तुम्हाला या बॉक्स मध्ये कम्प्लीट करायचे. चला, मला कोण सांगणार? सार्थक सांग. सीझन, वसंत, ग्रीष्म, त्याच्यानंतर काय येतं? सांग मला सीझन सगळे. वर्षा, हम्म शरद, हम्म हेमंत, हेमंत, शिशिर. शिशिर. ओके, संपले, एवढेच आहेत. ओके, तर बघा इथे तुम्हाला बॉक्स मध्ये लिहायचंय वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. ओके, तर बॉक्स कम्प्लीट करायचा. नेक्स्ट, आता बघा इथे काय दिलंय, व्हॉट आर द नेम्स ऑफ द मंथ्स ऑन द कोचेस अंडर द ब्रिज. आता इथे तुम्हाला ट्रेन दिसते सगळ्यांना, ट्रेन चालले ब्रिज खालून. तर आपल्याला काय करायचं, ते ब्रिजच्या खाली जे मंथ गेले ते आपल्याला सांगायचे त्यांना. ओके, कुठले मंथ आहेत ते ब्रिजच्या खाली गेलेत? इंडियन मंथ. हा का, पहिला बघा दिसतंय तुम्हाला चैत्र, वैशाख दिसतोय आणि डायरेक्ट भाद्र दिसतंय. याच्यामध्ये कुठले मंथ्स येतात कोण सांगणार मला? कुशल सांग, कुठले मंथ्स येतात? चैत्र, वैशाख आणि ब्रिज खाली गेलेले कुठले मंथ्स आहेत? ज्येष्ठ, हम्म आषाढ, हा, श्रावण. 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 ओके, व्हेरी गुड. एवढेच गेलेत ना. नंतर भाद्रा दिसतोय आपल्याला, भाद्राचा जे डब्बा आहे ट्रेनचा तो दिसतोय, ट्रेनचा. ओके, तर बघा माईक ऑफ कर कुशाल, माईक ऑफ कर. तर बघा इथे कुठले कुठले ट्रेनचे जे डब्बे आहेत ते ब्रिज खाली गेले, कुठल्या मंथचे गेले? तर ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण. ओके, त्याचं तुम्हाला लिहायचं इथे. कळालं सगळ्यांना? तर इंडियन कॅलेंडरचे क्वेश्चन आन्सर्स कळाले का तुम्हाला? घरी होमवर्क मध्ये करायचे आहेत. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. ओके, आता त्याच्यानंतर बघा एक कॅलेंडर दिलंय तुमचं, स्कूल कॅलेंडर आहे ना सगळ्यांचं? स्कूल कॅलेंडर, स्कूल कॅलेंडर असेल ना तुमचं? हा, तर स्कूल कॅलेंडर बद्दल शिकायचं आता आपल्याला. बघा, ओके, तर बघा स्कूल कॅलेंडर मध्ये काय दिलंय, मंथ दिलाय डिसेंबरचा. बघा कुठला कॅलेंडर दिलाय इथे? डिसेंबरचा कॅलेंडर दिसतोय तुम्हाला साईडला? संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि डिसेंबर मंथचा दिलाय कॅलेंडर. ओके, इथे काही कन्व्हर्सेशन आहे, जे रमा आणि यश आहे ते एकमेकांसोबत बोलतायत ते आपण पहिले बघूया. ओके, तर बघा रमा काय बोलते, यश, डू यू नो विच इव्हेंट्स विल टेक प्लेस इन अवर स्कूल इन डिसेंबर. तर रमाने विचारलं की यश तुला माहित आहेत का डिसेंबर मंथ मध्ये कुठले कुठले इव्हेंट्स घेणार आहेत आपल्या स्कूलमध्ये? तर यश काय बोलतो, येस ऑफ कोर्स, इट्स गिवन इन आवर स्कूल कॅलेंडर. तर यश बोलतो हा मला माहिती आहे, कारण आपल्या स्कूलच्या कॅलेंडर मध्ये ते दिलेलं आहे. तुमच्या पण स्कूलच्या कॅलेंडर मध्ये दिलेलं असेल बघा, कधी काय होणार आहे, कुठलं कॉम्पिटिशन काय, सगळं दिलेलं असतं. ओके, तर रमाने विचारलं ओके नाव टेल मी ऑन अ विच डे इज द ड्रॉइंग कॉम्पिटिशन. तर रमा बोलली की तुला माहिती आहे तर मला सांग आता की ड्रॉइंग कॉम्पिटिशन कधी आहे, कधी आहे ड्रॉइंग कॉम्पिटिशन? यश काय आन्सर देईल? चला कोण सांगणार मला? कॅलेंडर मध्ये बघून सांगायचंय. चला, ड्रॉइंग कॉम्पिटिशन कधी आहे कॅलेंडर मध्ये? तुळजा सांग, ड्रॉइंग कॉम्पिटिशन कधी आहे? 20 फ्रायडे. 20 फ्रायडे. फ्रायडे. 20 कुठला मंथ आहे बाळा?
20 फ्रायडे डिसेंबर ना, 20 डिसेंबर बोलायचं. ओके, 20 डिसेंबर फ्रायडेला आहे. ओके, तर यश काय आन्सर देईल? 20 डिसेंबर. ओके, नेक्स्ट रमानी विचारलं अँड द स्पोर्ट कॉम्पिटिशन कधी आहे असं रमाने विचारलं. आता यश काय आन्सर देईल? वल्लभ सांग, यश काय आन्सर देईल? स्पोर्ट कॉम्पिटिशन कधी आहे कॅलेंडर मध्ये? 12 and 13 September. December. December 12 and 13 December. Very good. Next, it's your turn now. Which festival do we celebrate on 25th December? चला, तर यश बोलतो आता आता तुझं डाय आहे, तुझं टर्न आहे. आता मी तुला क्वेश्चन विचारणार की मला सांग आता 25th डिसेंबरला आपण कुठला फेस्टिवल सेलिब्रेट करतो? तर रमा काय बोली? इझी, इट्स काय असतं 25th डिसेंबरला? आयशा सांग. क्रिसमस. व्हेरी गुड. तर बघ रमा काय आन्सर देईल? इझी, इट्स क्रिसमस. ओके, यश बघा काय बोलतो नंतर. ओके देन आय विल लिव्ह नाव. आय हॅव टू गेट रेडी फॉर द पिकनिक टुमारो. बघा, कारण त्यांची उद्या ते म्हणजे कधी कन्व्हर्सेशन करतायत, त्यांचे बोलणं कधी झालंय? कोण सांगणार मला? जिज्ञास सांग, हे कधी बोलणं झालंय त्यांचं? त्यांची उद्या पिकनिक आहे. मग आता हे जे बोलतायत ते कुठल्या डेला बोलतायत? 7 December. 7 डिसेंबरला पिकनिक आहे, पण ते आदल्या दिवशी बोलतायत ना, कारण यश बोलतो उद्या पिकनिकला जायचंय. मग 7 डिसेंबरच्या आधी कुठला डे येणार? कोण सांगणार मला? 6 December. येस, 6 डिसेंबर. तर हे जे दोघ जण गप्पा मारतायत, रमा आणि यश, ते कधी मारतायत गप्पा? त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन कधी झालं? 6 डिसेंबरला, फ्रायडेला. ओके, म्हणून तो यश काय बोलतोय? चल मी जातो आता, मला उद्याच्या पिकनिक साठी रेडी व्हायचंय, तयारी करायची. ओके, कळालं सगळ्यांना? स्कूल कॅलेंडर. बघा इथे तुम्हाला क्वेश्चन पण विचारलाय मी, जो तुम्हाला क्वेश्चन विचारलाय तो, कॅन यू गिव्ह द डेट ऑन विच रमा आणि यश हॅड दिस कन्व्हर्सेशन? रमा आणि यशचं जे कन्व्हर्सेशन झालंय ते कुठल्या दिवशी झालंय? तर कुठल्या दिवशी झालंय इथे आन्सर तुम्ही लिहू शकता, 6 डिसेंबर. ओके, ऑन फ्रायडे 6 डिसेंबर. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आता बघा इथे तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, तर तुम्हाला असंच कॅलेंडर घ्यायचंय आणि सांगायचंय व्हॉट इज द स्पेशल अबाउट द डेट्स ऑफ एनी मंथ दॅट फॉल्स ऑन अ ट्यूजडे, स्पेशल अबाउट द डेट्स ऑफ एनी मंथ दॅट फॉल्स ऑन द फ्रायडे. ओके, तर तुम्हाला सांगितलं की कॅलेंडर घ्यायचं आणि प्रत्येक ट्यूजडेला बघा डेट्स वेगळी वेगळी येणार आहे. आता या ट्यूजडेला जर 7 डेट असेल तर नेक्स्ट ट्यूजडेला डेट चेंज होते, तर हे तुम्हाला बघायचंय. ओके, तर सगळ्यांना कळालं का? कॅलेंडर इंग्लिश मंथ ऑफ इंग्लिश कॅलेंडर, मंथ ऑफ इंडियन कॅलेंडर अँड स्कूल कॅलेंडर, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. कळालं? ओके, तुम्हाला होमवर्क काय करायचंय? हे जे सगळे कॅलेंडरचे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुम्हाला होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचे आहेत. ओके, आणि मला हे जे इंडियन कॅलेंडरची मंथ ऑफ इंडियन कॅलेंडरचे सगळी नावं पाठ झालेली पाहिजे, चैत्र वैशाख. ओके, जसं तुम्हाला इंग्लिश मंथ सगळ्यांना लर्न आहेत ना, जानेवारी फेब्रुवारी, तसे हे इंडियन मंथ्स आहेत ते सुद्धा तुमचे लर्न पाहिजे मला. ओके, नेक्स्ट टाइम मी तुमच्याकडून बोलून घेणार आहे. ओके, चैत्र वैशाख सगळ्यांचे लर्न पाहिजेत. ओके, तर सगळ्यांना कळालं आज जे आपण शिकलो? फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड. ओके, चला, तर आता आपण मगाशी ठरवलेलं की स्पेलिंग घेणार आहोत बोलून. तर आज आपण कुठल्या स्पेलिंग शिकलोय फर्स्ट स्टँडर्डच्या? 41 to 50 आणि 51 to 60. ओके, चला पहिले 41 to 50 स्पेलिंग बोलून दाखवायचे आहेत मला. ओके, तुळजा माईक ऑन कर,
बोलून दाखव 41 to 50 स्पेलिंग. Yes, ma'am. FORTY. 41. ONE1. 41. 42. FORTY. 42. TWO2. 42. 43. FOR. FORTY. हम्म. 43. THREE3. 43. 44. FORTY. 44. FOUR. 44. 45. FORTY. 45. FIVE. 45. 46. FORTYSIX6. 46. 47. FORTY. 47. SEVEN. 48. FORTY. 49. NINE. 48. EIGHT. 8. 49. FORTY. 49. NINE. 49. 50. FIFTY. 50. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट जिज्ञासा, माइक ऑन कर. Yes, teacher. बोल 41 to 50 स्पेलिंग. FORTY. 40. ONE1. 41. FORTY. 40. TWO2. 42. FORTY. 40. THREE3. 43. FORTY. 40. FOUR. 44. FORTY. 40. FIVE. 45. FORTY. 40. SIX6. 46. FORTY. 40. SEVEN. 7. 47. FORTY. 40. EIGHT. 8. 48. FORTY. 40. NINE. 9. 49. FIFTY. 50. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट वल्लभ, तू बोलून दाखव 41 to 50 स्पेलिंग. FORTY. 1. FORTY. TWO2. 42. FORTY. THREE3. T3. FORTY. FOUR. 44. FORTY. FIVE. 45. FORTY. SIX6. 46. FORTY. SEVEN. 7. 47. FORTY. EIGHT. 8. 48. FOUR. FORTY. NINE. 9. 49. FIFTY. 50. ओके, व्हेरी गुड. तुळजाचा प्रॉब्लेम आहे. काय क्वेश्चन विचारलाय? ईव्हीएसच्या एक्झाम मध्ये युनिट 5 to 9 असणार आहे की चॅप्टर.
ते लेसन आहेत, लेसन नंबर आहे, लेसन 5 to 9. ओके. च्या एक्झाम मध्ये लेसन आहे जो 5 लेसन पासून तर 9th लेसन पर्यंत येणार आहे. ओके. पोर्शन कळालं सगळ्यांना? फर्स्ट स्टँडर्ड लेसन नंबर 5 to 9. ओके. चला नेक्स्ट आयशा बोल 41 to 50 50 नंबर. FORTY 40 ONE 41 FORTY 40 TWO 42 FORTY 40 THREE 43 FORTY 44 FORTY 40 F5G. FIVE 5 45. 45 O. FORTY 6 46 FORTY 40 SEVEN 47 FORTY 40 EIGHT 8 48 FORTY 40 NINE 49 FIFTY 50. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट कुशाल बोलून दाखव 41 to 50 नंबर्स स्पेलिंग. FORTY 40 ONE 41 FORTY 40 TWO 42 FORTY 40 THREE 43 FORTY 40 FOUR 44 FORTY 40 FIVE 5 45 FORTY 40 SIX 6 46 FORTY 40 SEVEN 7 47 FORTY 40 EIGHT 8 48 FORTY 40 NINE 9 49 FIFTY 50. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट सार्थक तू बोल पटकन. FORTY 40 ONE 41 FORTY 40 TWO 42 FORTY 40 THREE 43 FORTY 40 FOUR 44 FORTY 40 FIVE 5 45 FORTY 40 SIX 6 46 FORTY 40 SEVEN 7 47 FORTY 40 EIGHT 8 48 FORTY 40 NINE 9 FIFTY 50. आवाज नाही. हॅलो टीचर आवाज नाही आला.
बोल टीचर आवाज दे टीचर आवाज नाही लाईट गेली काय हॅलो माझा आवाज येतोय? आत्ता येतोय हा 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 ओके माईक ऑफ करा. तर सगळ्यांना लिहिता येते 41 to 50 स्पेलिंग. तर तुम्हाला फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट तुम्हाला लिहायचं आहे होमवर्क मध्ये 41 to 50 स्पेलिंग्स लिहायचे आहेत आणि 51 to 60 सुद्धा स्पेलिंग लिहायचे आहेत. ओके. आणि ते जे 41 to 60 पर्यंत जे आहेत नंबर्स ते टेन्स आणि युनिट्स मध्ये सुद्धा लिहायचे आहेत. ओके. कळालं सगळ्यांना? आणि सगळ्यांनी आता स्टडी करायला स्टार्ट करा, प्रिपरेशन करा. एक्झाम आहे ना सेमिस्टर 2 नोव्हेंबर पासून. तर सगळ्यांनी करा स्टडी घरी. सगळ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे. ओके. सिलेबस तुम्हाला सगळ्यांना दिलेला आहे. सगळ्यांनी स्टडी करायला स्टार्ट करा. ओके. चला मग आपण इथेच थांबूया. आपल्या क्लासची वेळ आपले जसे लेसन पण कम्प्लीट झाले दोन्ही. ओके. तर आपण इथेच थांबूया. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय. बाय बाय टीचर. बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय. बाय. बाय टीचर. बाय. चला क्लास लेफ्ट करा वल्लभ.